मुंबईतील सिमेंट काँक्रीट रस्त्याबाबत विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये बैठक झाली आणि या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार आदित्य ठाकरे एकमेकांसमोर आल्याचं पाहायला मिळालं। बैठकीमध्ये मुंबईतील रस्त्यांच्या कामांबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्याची मागणी आदित्य ठाकरेंनी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे। तर प्रत्येक वॉर्डमध्ये सीसी रस्त्यांच्या कामासाठी एक समन्वय अधिकारी नेमा असे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिले। तसंच काम चुकार कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा सुद्धा या बैठकीत नार्वेकरांनी दिलाय। बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह मुंबईतील सर्वपक्षीय आमदार उपस्थित होते। मागण्या केल्या होत्या त्या अध्यक्ष महोदयांनी आमच्या विनंतीला मान देऊन मान्य केले, त्यांनी तसे निर्देश देखील दिलेले आहेत। पहिली मागणी माझी हीच होती की एका बाजूला आपण फिजिकल काम किती कमी झाले हे तर बघतोय, अनेक आमदारांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये किती काम झालंय, कितपत झालेलं आहे, कुठे काम बंद करायला पाहिजे हे सगळे आम्ही मांडलं। पण माझी एक मागणी जी होती की फायनान्शियल कुठेतरी आर्थिक अनियमितता जी झालेली आहे, भ्रष्टाचार पण असू शकतो, मी तर मागणी केली EOWच्या चौकशीची, त्याच्यात कॉस्ट एस्केलेशन झालेलं आहे की नाही याचं उत्तर BMC कडून मागितलेलं आहे।